नमस्कार. आज आपण करणार आहोत भरली गोड आंबट मसाला मिरची. तर मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, अशा जाड की त्यातल्या बिया काढता येईल अशा पोकळ मिरच्या घ्यायच्या, जराशा मोठ्या छानपैकी अशा 7 ते 8 मिरच्या मी छान घेतल्या आहे. त्याचबरोबर चिंचेचा कोळ घेतला आहे. गूळ आणि चिंच एकत्र करायचं आणि छान ते गाळून घ्यायचं असं गोड आंबट पाणी. शेंगदाण्याचा कूट घेतला आहे 1 पोह्याचा चमचा. डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे 1 चमचा. तीळ घेतली आहे 1 चमचा आणि जिरं आणि बडीशेप तेही 1 चमचा घेतला आहे. हिंग घेतला आहे, चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, पाव चमचा हळद आणि अगदी पाव चमचा गरम मसाला, कारण मिरची ऑलरेडी तिखट असते. चला तर मग आपण सर्वात पहिले मिरच्यांचे छान नाके काढून घेऊया. सर्व मिरच्यांचे नाके काढायचे आहेत. असे छान आपण एक करून मिरच्यांचे नाके काढून झाले आहेत. सो आता आपण त्याला उभा काप द्यायचा आहे, पण मिरची चिरताना पूर्ण चाकू आरपार नको, फक्त आतलं पोट फाडायचं आहे मिरचीचं. छानपैकी पोट फाडलं की बघा त्यात आतमध्ये खूप बी असते मिरच्यांमध्ये. ती बी आपल्याला काढून टाकायची आहे. सो आता आपण असंच एक करत अशा छान मिरच्या चिरून घेणार आहोत. आणि हे बघा सर्व मिरच्या माझ्या चिरून झाल्या आहेत आणि त्यातल्या बी आपण चमच्याच्या मागील टोकाने काढणार आहोत. मिरचीच्या बिया काढताना सावकाशपणे काढायच्या आहे, जेणेकरून चमचा आपल्या हाताला वगैरे लागला नाही पाहिजे आणि मिरची ही फाटली नाही पाहिजे. म्हणजे त्यात मिरची जर आरपार चिरली गेली तर मसाला भरला जाणार नाही. त्यामुळे अलगद व्यवस्थित काढायच्या आहेत मिरच्यांमधल्या बिया. आणि सो 1-2 बी राहिली मिरचीमध्ये तरी हरकत नाहीये. आणि ह्या मिरच्या आहे ना खूप कमी तिखट असतात. अशा जाड मिरच्या अशाच घ्यायच्या, चटपट मिरची करायला छानपैकी. बघा असंच आपण सर्व मिरच्या एक करून काढून घेणार आहोत. बघा मी सर्व मिरच्या छान बी काढलेल्या आहे. अगदी 5 बिया 2-3 बिया राहिल्या मिरचीमध्ये तरी चालणार आहेत. सो अशा मी एक करून सर्व मिरच्यांमधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत. आता आपण मसाला करणार आहोत. त्यात घेतला आहे मी सर्वप्रथम तीळ घेतला आहे, सुकं खोबरं घेतलं आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. शेंगदाण्याचा कूट थोडा जाडसर हवा आहे. थोडं अगदी पाव चमचा हळद घेतली आहे. माझा चमचा अगदी छोटा आहे त्याच्यामुळे मी 2दा घातलं. थोडा हिंग घेतला आहे 1 पाव चमचा. आता गरम मसाला घेतला आहे, तोही पाव चमचा. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहोत. आणि हो, हे चिंचेचं पाणी आहे ना, हे आपण सर्वात शेवटी घालणार आहोत. पण त्याआधी हा सुक्का मसाला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर सर्व नाही, अर्धी यात घालू आणि अर्धी वरनं घालणार आहोत. सो आता याच्यात आपण मीठ घालणार आहोत. मेन मीठ राहिलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे चिंचेचं पाणी मगाशी मी बोललेली, हे चिंचेचं पाणी आपण फोडणीत घालणार आहोत नंतर. आता आपला मसाला छान मिक्स झाला आहे. एक मीठ घालणार आहोत थोडं चवीपुरता. मीठ घालून
तेही सर्व मिक्स करून घेणार आहोत. नंतर त्या 2 चमचे तेल घालणार आहोत. अगदी पोह्याचे 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल घातलं की ह्या मसाल्याला थोडस बाइंडिंग येण्यासाठी आपण तेल घालणार आहोत. तेल घालून झालं की सर्व मसाला खूप छान मिक्स करून घ्यायचा. तो आपला मसाला छान मिक्स झाला आहे. आता आपण तो एक एक करून ह्या मिरची मध्ये मसाला भरून घेणार आहोत. मैत्रिणींनो, ही मिरची सर्व लोकांना म्हणजे अगदी लहानांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत खूप आवडेल आणि फिकी असते. त्या बी काढल्यामुळे मिरची छान फिकी, थोडासा तिखटपणा असतो पण खूप टेस्टी लागतो. ही मिरची तुम्ही खिचडी सोबत किंवा नुसतं वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी अशी छान लागते. असाच आपण सर्व मिरच्या एक एक करून भरून घेणार आहोत. ही मिरची करायची असेल तर मला जाडच मिरची घ्यायला हवी आहे. मी आता जशा मिरच्या या आणल्या आहेत भरण्यासाठी तशाच मिरच्या घ्यायच्या आहेत. मी थोडा आंबट मसाला मिरची करायला व्यवस्थित भरायच्या आहेत मिरच्या. आता आपल्या छान मिरच्या भरून झाल्या आहेत. एक एक करून 5-6 मिरच्या घेतल्या आहेत आपण छान. आता एका बाजूला आपण कढई तापायला ठेवली. त्यात थोडस अगदी 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे फोडणीसाठी. आपलं तेल छान तापलं आहे सो आपण त्यात पहिले सुरुवातीला तीळ घालून घेणार आहोत. नंतर कढीपत्ता घातलाय. मला आवडतो कढीपत्ता म्हणून मी घातला. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. नंतर त्यात बडीशोप घातली, हिंग घातला आणि छान मसाला मी तो परतवून घेतला आहे. तो 2 ते 3 मिनिटांनी मसाला छान परतला आपला. आपण एक एक करून त्यात सर्व मिरच्या घालून घेणार आहोत आणि त्या मिरच्या त्या मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. आणि उरलेला मसाला वरनं सुका मसाला घालून देणार आहोत. असं छान मिक्स करून झालाय. तर आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत. एक 3 ते 4 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहोत. बघा आपले 3 ते 4 मिनिटं छान झाले आहेत आणि मस्त मसाला असा खरपूस झाला आहे, थोडासा लालसर रंगाचा. सो आता आपण ते चिंच गुळाचं पाणी घालू मस्त आणि विथ कोथिंबीर घालणार आहोत. परत एक सगळं छान मिक्स करून घ्यायचं मस्त पैकी. छान एक 2 मिनिटं परत आपण त्यात झाकण ठेवणार आहोत. अगदी मिरच्या शिजलेल्या आहेत पण ते चिंचेचा कोळाचा छान गोड आंबटपणा उतरण्यासाठी
आपण मस्त 2च मिनिटं झाकण ठेवणार आहोत. तर आपले 2 मिनिटं झाले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊया आणि छान आपल्या मिरच्या खाण्यासाठी अगदी रेडी झाल्या आहेत. तर बघा, मिरचीला जरासा असा पालथ्याने म्हणा किंवा चमच्याने असं कढईतच तुकडा पाडून बघायचा की पटकन शिजलेली आहे मिरची, ती कळते आपल्याला. आता आपल्या मिरच्या रेडी झाल्या आहेत. मस्त भरली मसाला गोड आंबट मिरची. तर आता आपण बाउल मध्ये काढून घेतली आहे. बघा किती सुंदर मिरची झाली आहे. तुम्ही पण अशी भरली मसाला गोड आंबट मिरची करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.